नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा टेक्स्टमध्ये हवी होती आणि मी तुम्हाला या कथेचे काही उर्वरित भाग टेक्स्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल पण दिला, आज पण देणार आहे आणि कथेचा उद्या अंतिम भाग असणार आहे. पिया, तू पुढे काय विचार केला आहेस? प्रथमेशने विचारलं. कामाच्या व्यापात दोघांना एकमेकांसाठी अजिबात वेळ मिळत नव्हता. मी तिच्या अभ्यासात बिझी होती, तर हा त्याच्या कामात. भेटले तरी थोडा वेळ भेटत होते, नाहीतर कितीतरी वेळा फोनवर समाधान मानावं लागत होतं. म्हणून मुद्दाम आज त्याला सुट्टी होती तेव्हा त्याने ही हाफ डे सुट्टी घेतली होती आणि ती आता ते मूव्हीला जाऊन आले होते. मूव्ही झाल्यावर दोघेही समुद्रकिनारी येऊन निवांत एकमेकांच्या मिठीत बसले होते. MBBS करणार आहे मी, बस झाला की, तिने सहज सांगावं तसं सांगितलं आणि त्याच्या मिठीतून बाजूला होतच उगाच फोन काढून टाइमपास करू लागले. पिया, तिला असं करताना बघून त्याने जरा युक्त आवाजातच तिला हाक दिली. आपण आईस्क्रीम खायची का? थांब, आज मी आणते. आईस्क्रीम समोरच आहे बघ, बोलत ती उठायला लागली. तसं त्यानं तिचा हात पकडूनच तिला स्वतःजवळ ओढलं. तसंही ती त्याच्या मिठीत खेचली गेली. प्रथमेश त्याला तसं करताना बघून तिने मात्र डोळे मोठे दाखवले होते. मी काहीतरी विचारलंय तुला, त्याने त्याची नजर तिच्यावर स्थिर ठेवतच विचारलं. तुला असं नाही वाटत तू माझ्यापेक्षा मोठा आहेस म्हणून जरा जास्तच त्याचा फायदा घेतोयस? लहान मुलीला असं घाबरू नये. ती त्याच्या मात्र नेहमीच्याच मस्तीच्या टोनमध्ये विषय बदलत बोलू लागली होती. तुला मी काय वाटलो का की तू टॉपिक बदलतेस ते सुद्धा मला न कळावं? त्याने त्याचा राग न दाखवता विचारलं. तसं ती शांत बसली. इतकं भडकायला काय झालंय? तिने शांत होत विचारलं. तुला फक्त MBBS करायचं आहे? त्याने किंचित रागातच तिच्यावर नजर राखून विचारलं. हो, तिने खांदे उडवले आणि नजर दुसरीकडे वळवली सुद्धा. ओके, मग हे काय आहे? त्याने तिचा फोन तिच्या हातातून खेचून घेतच काही PDF दाखवतच विचारलं. अरे ते सहजच, इन जनरल वाचत होते, त्यात काय? तिने पुन्हा खांदे उडवले. काय? आम्ही सर्व गप्पा मारत बसलो होतो तेव्हा वहिनी फ्लोमध्ये बोलून गेल्या, पण त्यांच्या लक्षात आलं तसं त्या गप्प बसल्या. नंतर त्यांनी काही सांगितलं नाही. 2-3 वेळा मी विचारलं पण नाहीच बोलल्या काही. तसंही त्या तुझ्या बाबतीत जेवढं तुमच्यात ठरतं तेवढंच सांगतात, जास्त काही सांगत नाहीत. म्हणजेच तू सुद्धा तशीच आहेस ना? आता त्यांनी जे नाही सांगितलं तेच मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. त्याने तिच्यावर पुन्हा नजर रोखूनच विचारलं. म्हणून तू आजचा हा प्लॅन बनवलास का? आणि ती मूव्ही म्हणजे बळी देण्याआधीच बकऱ्याचे लाड केले जातात तसं काहीसं. उगाच टाळाटाळ करण्यासाठी ती बोलत होती. पिया, तुला जर असं वाटत असेल की मला तुझी नाटकं समजत नाहीत तर तुझी नाटकी चालू ठेव, डोळे बंद करून घेतच त्याने शांतपणे सांगितलं. तसं मात्र तिने एक विसरसा सोडला. सायक्रॅट्रिस्ट होणं माझं ड्रीम होतं, म्हणजे मला व्हायचं सुद्धा होतं. पण पुन्हा तेच ना, इतकी मोठी स्वप्न बघू शकतो पण ती पूर्ण होतीलच असं नाही ना. म्हणजे मी हे जर घरी सांगितलं ना तर सर्व मला शिकवतील सुद्धा, अगदी लोन काढून शिकवतील, कारण मी हुशार आहे. जर हातात घेतलं तर मी ते करून दाखवेन. मला माहीत आहे, त्यांना सुद्धा माहीत आहे. पण त्यासाठी पैसे. दादाला आत्ताच चांगला जॉब लागला आहे, पण त्याला त्याचं मोठं घर घ्यायचं आहे. मागे बोलला होता तो आईला. बाबा आता 3 महिन्यांनी रिटायर्ड होतील. प्रथमेश, मला सायन्स घेऊन डॉक्टर व्हायचं होतं म्हणून ताईने फक्त BCom केलं, तेही सेकंड इयरला असतानापासून जॉबला जाऊनच. तिच्या शिक्षणाचा खर्च ती स्वतः उचलत होती आणि वरतून मला सुद्धा कधीतरी पैसे द्यायची. दादा CA शिकत होता, त्याचं मेन फोकस स्टडी असायचं. त्यामुळे एक्झामच्या आधी 1-2 महिने तरी तो अभ्यासातच इतका बुडायचा की त्याचा जॉब जायचा आणि पुन्हा नवीन. इतकं करून सुद्धा तो अगदी 1-2 मार्क्ससाठी फेल होत असे नेहमीच. घरची परिस्थिती बघून तो सुद्धा CA होण्याचं स्वप्न कधीच सोडून देणार होता. पण आम्ही दोघींनी नाही सोडून दिलं त्याला. शेवटी तिच्या लग्नाच्या आधी त्याचा रिझल्ट लागला, ज्यात तो पास झाला होता. मी सुद्धा पार्ट टाईम जॉबच बोलली होती, पण 2 महिने पण दीने मला ते करू दिले नाही. बाबांना वाईट वाटू नये म्हणून मी बाबा द्यायचे, पण बाकीचं माझं सर्व दीच बघायची. अगदी अजूनही तीच बघते. लग्न झालं आणि तिचा जॉब सुटला ना तेव्हा तिला सर्वात जास्त टेन्शन या गोष्टीचं आलं होतं. पण दादाने तिला सांगितलं तेव्हा ती कुठे निवांत झाली. प्रथमेश तुमच्यासाठी जसं कुणाल सर आहे ना तसं माझ्यासाठी माझी दी आहे. प्रथमेश घरात असं असताना पुन्हा मला पुढं शिकायचं आहे सांगून त्यांना टेन्शन देणं काही होणार नाही माझ्याच्याने. मला माहीत होतं हे आधीपासूनच, म्हणून मी कोणाला बोलले नव्हते. फक्त दीदीला माहीत होतं. दादापेक्षा आमच्या दोघींचं चांगलं जमतं. तिने सुद्धा समजून घेतलं.
काही बोलली नव्हती ती सुद्धा, कारण खरं तेच आमच्या आवाक्याबाहेरचं आहे. दोघींना माहिती होतं. तिने एका दमातच सर्व काही सांगितलं. डोळे किंचित पाणावले होते. अच्छा, आणि या सर्वात मी कुठे आहे? त्याने विचारलं. ती काहीच बोलली नव्हती. दादा तुझी फी पे करतोय, माहीत आहे तुला, तरी तुला शंका ही काय यावी? त्याने विचारलं. कुणाल सर दीला शिकवत आहेत. दीने ऑफिसमधील सुद्धा मला सांगितलं आहे. ते तिला तिकडे काहीच त्रास होऊ देत नाहीत. बोट पकडायला दिलं म्हणून कोणी हात पकडायचा नसतो ना प्रथमेश. तिने पाणावलेल्या नजरेने त्याच्याकडे बघून सांगितलं. आणि माझं काय? जर मला हातच पकडायचं असेल तर? त्याच्या या बोलण्यावर मात्र ती निरुत्तर झाली होतीच. या आपल्या नात्यावर तुला अजून तो विश्वास नाही का? काय आला तो विचारत होता. त्याने मात्र शांतपणे विचारलेला प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, तो पूर्ण आहे. पण तेच ना, कुणाल सर दिला शिकवत आहेत, आणि आता मी असं तुझ्याकडून किंवा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं म्हणजेच तुमचा आणि आपल्या नात्याचा फायदा घेत असल्यासारखंच नाही होत का? पियाने पुन्हा विचारलं. दीला कुणाल सरांच्या ऑफिसमध्ये जॉब लागला तेव्हा ती बोलली होती, तू पुढे शिक, मला जमेल तसं मी तुला फी देत जाईन, वाटल्यास लोन घेऊ, मी पे करेन आणि तुझं झालं की उरलेलं तू पे कर. पण मीच तिला नाही बोलली. मी पुढे शिकणार समजल्यावर दादा, आई, बाबा सर्व मला सपोर्ट करतील, पण त्यांना माझा काहीच अधिकार नाही का? की तुझा माझ्यावर काहीच हक्क नाही? तिला मध्येच थांबवत त्याने शांतपणे विचारलं. तसं नाही प्रथमेश, पण कसं समजवू तुला? मला हे असं भावनिक होऊन कोणाला समजवायचं म्हणजे ना नाही जमत. तिने त्याला मिठी मारतच त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच सांगितलं होतं. पण त्याने तिला लगेचच लांब केलं. प्रेम म्हणजे काय आहे नेमकं? प्रेम आहे, विश्वास आहे, पण तुझी फी मी देऊ शकत नाही हेच ना? त्याने किंचित तुसडेपणाने विचारलं. प्रथमेश, असं काही नाही, तू गाज डोक्यात राग घालून घेऊ नकोस ना प्लीज. हो घेतोय. मग? त्याने हाताची घडी घालूनच विचारलं. तो शांतच बसले होता. त्याला कसं समजवायचं तिलाच कळत नव्हतं. की त्याच्याकडून पैसे घेऊन पुढे शिकायचं पटत नव्हतं. पिया, आय लव्ह यू मीन्स काय ग? आय रिस्पेक्ट यू, आय ॲप्रिशिएट यू, अँड येस आय मोटिवेट यू व्हेन इट्स नीडेड. आय एम देअर फॉर यू एनी टाईम. अँड वन मोर थिंग, आय एम ऑलवेज विथ यू. व्हॉट हेअर you want to be, I am with you as a supporter, as a guardian. तो सांगत होता आणि ती त्याला भारावून पाहत होती. तिचे डोळे वाहायला पाहिजेच होते. काय बोलावं काहीच कळत नव्हतं तिला. ती त्याच्या मिठीत शिरली आणि स्फुरण करणं सुरू झालं होतं. तुला सायकॅट्रिस्ट व्हायचं आहे ना? हो. कोणाला काही सांगायची गरज नाही, मी आहे. यापुढे तुझ्या शिक्षणाचा खर्च माझा असेल. दादासोबत सुद्धा मी तसं बोलून घेतो, त्याने सांगितलं. ती अजूनही त्याला भारावून बघत होती. तू सायकॅट्रिस्ट? हो. तुला खरंच गरज आहे त्याची? म्हणजे त्यासाठी तुला घेऊन मला वेगळ्या डॉक्टरकडे जायला नको? वातावरण खूपच गंभीर झालं तसं विषय बदलत तो बोलू लागला. इतका वेळ तिचं रडणं आणि फुंदणं करणारी ती त्याच्याकडे रागातच बघत होती. बघ, खरं बोललो ना मी की झोंबतं सर्वांना? तिची रागीट नजर बघून त्याने तिला पुन्हा चिडवलं होतं. काही न बोलता तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याचं काही वेळापूर्वीच बोलणं आठवून त्याला मारावं की त्याच्यावर रागवावं असं सुद्धा वाटत नव्हतं. तसं माझ्याकडे अजून एक ऑफर आहे, त्याने सांगितलं. पण ती काही बोलली नाही. अगं काय म्हणून विचार तर, त्याने सांगितलं. तसं तिने जबरदस्तीच त्याला काय म्हणून विचारलं. तू माझ्याकडून लोन घे आणि शिक. तुझी प्रॅक्टिस सुरू झाली की मला विथ इंटरेस्ट रिटर्न कर, त्याने सांगितलं. तसं तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा नकारार्थी मान हलवतच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं होतं. अरे बोल काहीतरी, म्हणजे बघ, बायकोला लोन देऊन तिच्याकडून इंटरेस्ट घेणारा मी पहिलाच असेल, हो ना? त्यानिमित्ताने एखादा कुठला तरी रेकॉर्ड माझ्या नावाने नक्कीच बुक व्हायला पाहिजे. कदाचित बायकोकडून इंटरेस्ट घेऊन दाखवलं म्हणून एखादं पद्मश्रीसुद्धा देतील. तिच्या वरून हात फिरवतच तिला थोपटत तो बोलत होता. अजून काही, तिने विचारलं. तू पुढे शिकणार आहेस, फायनल आहे, त्याप्रमाणे तयारी कर, प्रथमेशने शांतपणे सांगितलं. तसं तिने फक्त हुंकाराच दिला. एकमेकांच्या मिठीत बसून त्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत होते ते. मी आज त्यांच्यासोबत बोलणारच नाही. पुढ्यात खूप सारे पेपर्स आणि बाजूला लॅपटॉप घेऊन कसलं तरी डिझाईन फायनल करत ती बसलेली होती. पण डोक्यात मात्र खूप सारे कुणालचेच विचार चालू होते. रोज फोन लावेन, शॉपिंगमध्ये अजिबात वेळ नाही घालवणार म्हणून किती काय काय बोलत होते. पण काय केलं? दोन्ही गोष्टी विसरलेस ना?
कालपासून अजिबातच बोलले नाही. आता फोन केला ना तरी मी उचलणारच नाही. तिची नुसती चिडचिड चालूच होती, पण राग कोणावर व्यक्त करू शकतच नव्हती. ए वहिनी, माधवीचा बाहेरून आवाज आला. तसं ती उठून आतमध्ये गेली. ए वहिनी, काही करत होतीस का ग? माधवीने विचारलं. नाही ग, का काय झालं? ते आम्ही ना स्नेहादीच्या रूममध्ये असंच नाचतोय. चल ना, माधवीने तिचा हात खेचतच सांगितलं. मला ना थोडंसं काम आहे, तिने गॅलरीकडे बघतच सांगितलं. थोड्या वेळच ग, अर्ध्या तासात मम्मी येईल. कुठेतरी बाहेर गेलेली आहे ती. ती आली की मला स्टडी करायला बसवेल, तिने अगदीच बारीक चेहरा करतच सांगितलं. तसं पिया तिला नकार देऊ शकलेली नव्हती. तिच्यासोबतच स्नेहाच्या रूममध्ये ती जाऊ लागली. इथे माधवी मात्र गालात हसतच तिला घेऊन जात होती. तिकडे गेल्यावर त्या 5ही जणींचा धिंगाणा चालू होता. त्या 5ही जणींना नाचून नाचून दमसुद्धा लागला, तरी त्या नाचतच होत्या. खूप वेळ नाचून झाल्यावर अगदीच पाय हलवण्याची सुद्धा ताकद राहिलेली नाही तेव्हा कुठे त्या थांबलेल्या होत्या आणि तिकडेच बेडवर आडव्या झाल्या. बापरे, किती दमले, मजा आली पण ना. पण आज असं अचानक दम खातच पियाने सुद्धा विचारलं. आज घरात कोणीच नाही ना? आजी आणि महिला मंडळ सर्व कुठल्या तरी पूजेला गेलेला आहे. आता फक्त आणि फक्त आपणच आहोत घरामध्ये, स्नेहाने सांगितलं. केतन आणि कार्तिक कुठे आहेत? तिला वाटलं फक्त या 5 जणी घरात होत्या. ते तिघे गेम खेळतायत, रिद्धीने सांगितलं. मी जाते, मला आता कामं आहेत. त्या डिझाईन्स आजच कंप्लीट करून द्यायच्या आहेत, मला उद्या द्यायच्या आहेत. पिया छातीवर हात ठेवूनच दम खातच बोलते. आज ना झालं काम. ताराखाली मान घालूनच पुटपुटते आणि हेतुपूर्वक रिद्धी आणि स्नेहाकडे बघते, तर त्या सुद्धा गालातच हसत होत्या. माधवी मात्र तोंडावर हात ठेवूनच हसत होती. तिचं मगाचपासून हेच चालू होतं, म्हणून पियाने आताही त्याकडे दुर्लक्ष केलं. ठीक आहे, जा तू तुझं काम कर. माधू, तू सुद्धा स्टडी करायला बस, नाहीतर सिद्धी काकी आली ना तर तू तो गई कामसे, रिद्धीने माधूला चिडवतच सांगितलं. दी, मम्मी आली ना की मी बसते ना ग, मी ना बुक्स घेऊन इथेच बसते. माधवी हसतच बोलते. तसे त्या चौघी तिच्याकडे बघून हसत होत्या. तुमचं चालू द्या, मी येते, पियाने हसतच सांगितलं आणि ती तिकडून निघून सुद्धा गेली. तर प्रेक्षकांना हा होता कथेचा एक भाग. नेक्स्ट पार्ट येणार आहे, पण तो भाग अंतिम असणार आहे. कथा पुढच्या भागात समाप्त होणार आहे, याची सर्वांनी दखल घ्यावी आणि कथा पूर्ण होत आहे. तर भेटूयात पुढच्या